विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या पेपर फर्स्टमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. पेपर फर्स्ट म्हणजे ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी याची आपण प्रकरण क्रमांक 8 व्हील्स अँड टायर्स यांच्याविषयी माहिती घेतो. तर आज या व्हिडिओ क्रमांक 3मध्ये आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे टायर इन्फ्लेशन या विषयाची. आता टायर इन्फ्लेशन म्हणजे काय? तर टायर इन्फ्लेशन म्हणजेच टायरमध्ये हवा भरणे होय. त्यामध्ये हवेचा दाब गाडीला उचलून धरतो. तसेच हवेच्या विशिष्ट दाबामुळे टायरला मूळ आकार येऊन त्याच्या ट्रेडच्या जमिनीशी संपूर्ण संबंध येतो. त्यामुळे टायर ट्रेड आणि जमीन यांच्यामध्ये चांगली पकड निर्माण होते. यासाठी टायरची साईज लोडिंग क्षमतेनुसार किंवा उत्पादकाच्या क्षमतेनुसार टायरमध्ये हवा ही भरली जाते. टायरमधील हवेचा दाब दर 8 दिवसांनी एकदा तरी तपासून बघावा. आता टायरमध्ये आपण जी हवा भरतो त्यावेळेला काही वेळेला टायरमध्ये हवा ही कमी भरली जाते. तर आपण अंडर इन्फ्लेशन असं म्हणतो. इथं आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी अंडर इन्फ्लेशन असं येतं, ज्यामध्ये कमी हवा या ठिकाणी भरली जाते. आता अंडर इन्फ्लेशन म्हणजे काय? तर याच्यामध्ये उत्पादकांनी दिलेल्या शिफारशीपेक्षा कमी हवा त्या ठिकाणी जर भरली गेली तर या ठिकाणी होतं काय? तर टायरच्या जो 2 कडा ज्या आहेत या जमिनीला टेकतात आणि मधला भाग हा वर उचलला जातो. आणि हा जो लाल भाग इथं तुम्हाला दिसतोय हा भाग त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी झिजतो. तर आपण अंडर इन्फ्लेशन असं म्हणतो. यामध्ये प्रमाणापेक्षा कमी हवेचा दाब झाल्यास टायरमध्ये जास्त लवचिकपणा येतो. यामुळे टायर ट्रेडचा मध्यभाग हा वर उचलला जातो. म्हणजे हा जो भाग आहे हा वर उचलला जातो आणि बाजूने आत बाहेर होऊन प्लाईजमध्ये आकाराचे वैविध्य व उष्णता निर्माण होते. परिणामी कार प्लाईजची बांधणी टायरचे केसिंग तोडून टाकते व वेळेपूर्वीच टायरचे केसिंग लवकर खराब होते. जास्त खाली बसलेल्या टायरच्या रस्त्याशी जास्त संपर्क आल्याने बाहेर बाजूने ट्रेची झपाट्याने व असमान झीज होते. म्हणजे या बाजूनं टायरची जास्त तुम्हाला झीज झालेली दिसून येईल. तसेच टायरमध्ये जास्त उष्णता निर्माण होते. प्रमाणापेक्षा कमी हवेमुळे टायरमध्ये खालील दोष निर्माण होतात. म्हणजे अंडर इन्फ्लेशनमध्ये कुठले दोष निर्माण होते ते आपण बघूया. 1. टायर ट्रेची झीज कडेस जास्त प्रमाणात होते. टायर ट्रेडला कडेला भेगा पडतात. स्टेअरिंग हार्ड जाते, म्हणजे गाडी वळवणं त्या ठिकाणी अवघड जाते. चाके उजवीकडे किंवा डावीकडे आपोआप वळतात. त्याला आपण व्हील वंडर असं या ठिकाणी आपण म्हणतो. आता ह्यातला दुसरा दोष आपण या ठिकाणी बघूया म्हणजे ओव्हर इन्फ्लेशन. ओव्हर इन्फ्लेशन म्हणजे काय? तर टायरमध्ये प्रमाणापेक्षा जर जास्त हवा भरली तर टायरला फुगीरपणा येतो. आणि फुगीरपणामुळे काय होतं की टायरचा जो मधला भाग जो आहे या मधल्या भागाची सगळ्यात जास्त झीज होते. याला आपण ओव्हर इन्फ्लेशन असं म्हणतो. आता याचे दोष काय काय ते आपण बघूया. जास्त हवेचा दाब टायरमध्ये धाग्यांच्या आवरणातील ताण व त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढवतो व त्यात जादा लोड येतो. तेथे टायर इतर भागांपेक्षा अधिक फुगतो. हा येणारा ताण धागांना तोडून टाकतो. त्यामुळे टायर वेळेपूर्वीच बदलावा लागतो. जास्त हवेने टायर ट्रेडचा फक्त मधला भागाचा जमिनीशी संपर्क आल्याने टायरला पाहिजे तेवढी पकड मिळत नाही. तसेच टायरचे मिळणारे कुशनिंग व कुलिंग नाहीसे होऊन त्याचा परिणाम गाडी चालवण्यास कठीणपणा येतो आणि गाडीच्या इतर भागांना हादरे जास्त बसतात. म्हणजे त्या ठिकाणी की टायरची जी कंपनी शोषून घ्यायची क्षमता जी आहे ती त्या ठिकाणी नाहीशी होऊन त्या हादरे जास्त बसायला लागतात. ब्रेक समाधानकारकपणे लागत नाही. जास्त हवेचा परिणाम टायर ट्रेवर होऊन टायरला चिरा पडून ट्रेचे तुकडे पडतात. ट्रेच्या मधल्या भागाची जास्त प्रमाणात झीज होते. म्हणून कंपनी उत्पादकांनी जे शिफारस केली त्याप्रमाणे आपण जर हवा जर भरली तर इथं आपण अप्रोप्रिएट प्रेशर या ठिकाणी तुम्हाला दाखवले. त्यामुळे काय होतं की टायरशी रस्त्याशी असणारा जो संपर्क सर्व बाजून सारख्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे टायरची होणारी झीज जी आहे ही सर्व बाजूला सारख्या प्रमाणात होते. याचा फायदा असा होतो की त्या ठिकाणी टायरचं आयुष्य वाढण्यास मदत होते. म्हणून
एक तर कंपनीने शिफारस केल्याप्रमाणे हवा ही भरावी, तसंच साधारणतः 8 दिवसानं 10 दिवसानं टायरमधली हवा ही तुम्ही रेग्युलरपणे जर चेक केली तर त्या ठिकाणी तुमच्या टायरचं आयुष्य वाढण्यास मदत होतं. मित्रांनो, याच्यानंतर आपण जो बघणार आहे तर म्हणजे टायरमध्ये नायट्रोजन. तर या ठिकाणी आपण हिंदी फ्रेंड्स, पिछले काफी समय से आप में से बहुत सारे लोग एक सवाल पूछ रहे हैं. सवाल ये है कि अगर हम लोग टायर में नॉर्मल कंप्रेस्ड एयर के जगह पे नाइट्रोजन को फिल करते हैं तो क्या ये सही होगा और नाइट्रोजन को फिल करने से क्या फायदा होगा. तो आज की इस वीडियो में आपको इस बारे में डिटेल में बताऊंगा, तो वीडियो को पूरा देखें और अगर आप चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब भी जरूर कर ले. अब फ्रेंड्स, इन जनरल क्या होता है कि हम अपने गाड़ी के टायर्स में जो नॉर्मल कंप्रेस्ड एयर डलाते हैं उसमें 78% नाइट्रोजन होता है, अराउंड 21% उसमें ऑक्सीजन होता है और बाकी का 1% जो होता है वहां पे कार्बन डाइऑक्साइड और जो वाटर वेपर होता है वो होता है और बहुत सारे गैसेस होते हैं जैसे कि नियॉन, आर्गन, ये होते हैं. तो ये नॉर्मल कंप्रेस्ड एयर का सारा गैस का कॉम्पोजिशन होता है जो कि हम इन जनरल अपनी गाड़ियों के टायर में डलाते हैं. लेकिन नॉर्मल कंप्रेस्ड एयर के जगह पे एक और अल्टरनेटिव अवेलेबल है, वो है कंप्लीट नाइट्रोजन को एयर के तौर पे हमारे जो गाड़ी का टायर है वहां पे फिल करना. तो अगर आप अपने गाड़ी के टायर में नाइट्रोजन को फिल करते हैं तो सबसे पहले उससे क्या होगा मैं आपको ये बताता हूँ. देखिए, सबसे पहले तो जो नॉर्मल कंप्रेस्ड एयर में जहां बार बार कुछ समय के बाद अराउंड 10 दिन, 15 दिन, 20 दिन के बाद या फिर 1 महीने के बाद जो टायर का प्रेशर होता है वो कम हो जाता है, ये प्रॉब्लम नाइट्रोजन के साथ नहीं आने वाला है. ऐसा क्यों, मैं आपको ये भी समझा देता हूं. देखिए, जो नॉर्मल एयर होता है वहां पे जो बहुत सारे गैसेस होते हैं जैसे कि ऑक्सीजन वगैरह, तो जो इनका जो मॉलिक्यूल्स होता है वो छोटा होता है और छोटा होने की वजह से क्या होता है, इनका लीकेज हो जाता है जब इनके ऊपर में लोड पड़ता है. लेकिन जो नाइट्रोजन होता है वहां पे क्या होता है कि उसका जो मॉलिक्यूल होता है बड़ा होता है जिससे कि उसका लीकेज नहीं होता है. आप आराम से नाइट्रोजन को बनाने के बाद 3-4 महीना तक आप देखोगे कि आपका टायर का जो प्रेशर है वो आपको कम नहीं दिखाई देगा. पहला पॉइंट तो ये हो गया. दूसरा, जब टायर के ऊपर में लोड और प्रेशर पड़ता है तो क्या होता है, टेम्परेचर इंक्रीज होता है और हीट जनरेट होता है जब वो टायर रोड पे चलता है. और इन प्रेशर की वजह से क्या होता है कि जो टायर के अंदर में हम लोग नॉर्मल एयर डलाते हैं उसका जो प्रेशर होता है वो लूज होने लगता है, वो कम होने लगता है. लेकिन नाइट्रोजन के साथ आपको ऐसा देखने को नहीं मिलेगा. नाइट्रोजन जो है वो जो टायर का इन्फ्लेशन है उसे भी रोकेगा, टायर सिकुड़ेगा वगैरह भी नहीं, टायर फैलेगा भी नहीं जब प्रेशर पड़ेगा, एक मेंटेन कर रखेगा टायर की स्टेबिलिटी को और अराउंड 60% कम जो प्रेशर है उसका लूज होता है जब आप नाइट्रोजन डलाते हो. तो 2 पॉइंट तो ये हो गया. अब देखिए, तीसरा पॉइंट ये है कि अगर जब टायर के अंदर में ह्यूमिडिटी होता है, ह्यूमिडिटी का मतलब हिंदी में होता है नमी, तो या तो नमी हो या तो मॉइस्चर हो तो ये अच्छा नहीं होता है टायर के लिए, टायर के लाइफ के लिए भी अच्छा नहीं होता है और जो व्हील्स होता है, जो रिम्स होता है उनके लिए भी अच्छा नहीं होता है. क्योंकि जब ह्यूमिडिटी होता है तो वहां पे क्या होता है, जो वाटर होता है, अब वाटर या तो वेपर के फॉर्म में हो या तो भाप के फॉर्म में हो या फिर लिक्विड के फॉर्म में हो, ठीक है, या तो पानी वगैरह के फॉर्म में हो जो हमारा वाटर है. तो उससे क्या होता है कि पहली बात तो जब आप उस टायर के ऊपर हम लोग लोड देते हैं, ज्यादा लोड देते हैं, ज्यादा स्पीड पे चलाते हैं तो प्रेशर का लॉस होता है. लेकिन सबसे ज्यादा इंपैक्ट पड़ता है आपका जो हमारा व्हील है, जो रिम है, उस पे, उसमें आपको जंग दिखाई देगा, उसमें आपको रस्टिंग दिखाई देगा. वो ह्यूमिडिटी की वजह से ही होता है और जो एयर में प्रेजेंट होता है, जो कि एयर हम अपने टायर में डालते हैं. लेकिन अगर आप नाइट्रोजन डालोगे तो नाइट्रोजन जो होता है वो पूरी तरह से ड्राई होता है, सूखा होता है, उसमें वाटर वेपर, ह्यूमिडिटी वगैरह का चक्कर उसमें नहीं होता है. तो आपका रस्टिंग वगैरह से आपको सेफ हो जाएगा, आप बच जाएगा. अब कहीं ना कहीं बहुत हद तक जब आप नाइट्रोजन डालोगे टायर में एज अ प्रेशर तो उससे क्या होता है कि आपको जो फ्यूल की इकोनॉमी है वो भी थोड़ी बेहतर देखने को मिलेगी. फ्यूल का जो वेस्टेज है वो थोड़ा कम हो जाता है. मैं आपको बताता हूँ वो भी क्यों. देखिए, अगर आप जो टायर, हमारे गाड़ी का टायर है उसमें अगर 1
PSI भी जो प्रेशर है वो कम हो जाए। आप देखते हो कि जब भी आप टायर में अपना हवा डलाते होंगे तो फ्रंट के टायर में करीब होता है 28, 30, 32 इस तरह से होता है। बड़ा टायर है तो ज्यादा हम PSI का एयर डलाते हैं, पीछे होता है 40, 45, 50 इस तरह से होता है। तो अगर प्रेशर कम हो जाए, हम लगातार गाड़ी को चलाएंगे तो 1 PSI प्रेशर कम होने पे अराउंड 0.3% जो माइलेज है वो ड्रॉप हो जाता है। अब जैसा कि मैंने आपको बताया कि नाइट्रोजन में आपको इस तरह कोई सीन नहीं है, नाइट्रोजन में प्रेशर का ड्रॉप जल्दी आपको नहीं मिलेगा, तो कहीं ना कहीं आपको माइलेज का भी फायदा होने वाला है। अब इसी तरह से जो टायर का मेंटेनेंस है या फिर टायर का जो लाइफ है वो भी बढ़ जाता है जब नाइट्रोजन को फिल किया जाता है। वो इसलिए होता है कि जब अक्सर टायर पे क्या होता है कि अलग अलग टायर पे प्रेशर कम होगा तो जो टायर का बैलेंसिंग होता है वो सही नहीं होता है, टायर जल्दी वेयर आउट होता है। कुछ ट्रेड्स वगैरह जो होते हैं, कोई साइड से ट्रेड्स वगैरह जो जल्दी खटने लगते हैं, कोई ज्यादा रहता है कोई कम रहता है, इस तरह का प्रॉब्लम आता है अंडर लोड, अंडर प्रेशर। लेकिन यहाँ पे आपको नाइट्रोजन से इस तरह प्रॉब्लम नहीं आएगा, तो बहुत हद तक आपका टायर का लाइफ भी नाइट्रोजन की वजह से बढ़ जाता है। अब एक और पॉइंट है कि अगर आप अपने गाड़ी के टायर में नाइट्रोजन को फिल करते हो और आप कहीं लंबे टूर पे निकल गए या फिर कहीं पे आपने चेक किया कि टायर का प्रेशर आपको कम है, तो मैं आपको बताऊं कि अगर आपको टायर का प्रेशर कम दिखे, आपने पहले नाइट्रोजन फिल कराया था, कोई बात नहीं। अगर आसपास में नाइट्रोजन नहीं फिल हो पाता है तो आप नॉर्मल जो कंप्रेस्ड एयर है उससे भी डाल सकते हैं। अगर वो मिक्स भी हो जाएगा तो किसी तरह का प्रॉब्लम नहीं होने वाला, बस थोड़ा सा नाइट्रोजन की जो एफिशिएंसी है वो कम हो जाएगी, लेकिन प्रॉब्लम नहीं होने वाला, आप भरा सकते हो। एक और पॉइंट है कि इन जनरल जब हम नॉर्मल अपनी गाड़ियों में टायर भराते हैं तो पेट्रोल पंप वगैरह में तो फ्री में ही भरा लेते हैं, और अगर आप देखोगे तो कितना लगता है, 10 रुपए 20 रुपए इस तरह का लगता है। लेकिन जब आप कार के 4 टायर का जो नाइट्रोजन से उसे फिल करोगे तो अराउंड आपको 250 से लेकर 400 रुपए तक का खर्च करना पड़ेगा। कई बार ज्यादा होता है, कई बार कम भी होता है, लेकिन इतना आपको खर्च करना पड़ सकता है। तो ये कुछ नाइट्रोजन के फायदे और नुकसान थे। अब मेन पॉइंट है कि क्या आपको नॉर्मल कंप्रेस्ड एयर के जगह में अपनी गाड़ी में जो हमारा नाइट्रोजन उसे डलाना चाहिए कि नहीं डलाना चाहिए। सबसे पहले अगर टू व्हीलर की बात करें, टू व्हीलर में बिल्कुल भी जरूरत नहीं है। आप नॉर्मल कंप्रेस्ड एयर डलाए, वहां पे ना तो उतना प्रेशर होता है ना तो उतना लोड होता है टायर के ऊपर में, तो नाइट्रोजन को डलाना कहीं से भी अक्लमंदी नहीं होगी, आप नॉर्मल डला सकते हैं। अब बात रहा 4 व्हीलर का, तो मैं आपको बता दूं कि नाइट्रोजन को एज अ टायर में प्रेशर क्रिएट करने के लिए उनमें यूज किया जाता है, जैसे कि एयरक्राफ्ट हो गया या फिर जो रेसिंग के स्पोर्ट्स कार हो गए या फिर जो माइनिंग के व्हीकल हो गए या फिर हेवी जो कमर्शियल व्हीकल हो गए, वहां पे ज्यादातर नाइट्रोजन को डाला जाता है। लेकिन जो डेली टू डेली आपको यूज करना है, जो नॉर्मल यूजर्स है, उनको कार में नाइट्रोजन डलाना मैं रिकमेंड नहीं करूंगा, क्योंकि फर्क तो पड़ता है, इम्पैक्ट तो होता है। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण टायरमध्ये नायट्रोजन वायू भरण्यासंदर्भामध्ये एक व्हिडिओ बघितला, तो किती फायद्याचा आहे, ते फायदे तोटे या दोन्ही या ठिकाणी बघितले। यानंतर आपण जे बघणार आहे तो म्हणजे टायर ट्यूब। आता ट्यूब म्हणजे काय, तर ट्यूब ही टायरच्या आतील बाजूला बसते, त्यामध्ये हवा भरली जाते। ट्यूब या नैसर्गिक व सिंथेटिक रबर किंवा ब्युटल रबरापासून बनवले जातात। नेहमीच्या वापरातील कन्व्हेन्शनल ट्यूब ही 1 अष्टमांश इंच इतक्या जाडीची असते। वेगवेगळ्या साईजच्या टायरसाठी त्या वेगवेगळ्या साईजमध्ये ट्यूब आपण बघतो। म्हणजे पहिला जो आपण प्रकार त्या ठिकाणी बघतो ते पंक्चर सिलिंग ट्यूब। या ट्यूबच्या आतील बाजूस प्लास्टिक पावडरचा थर दिलेला असतो। ट्यूब पंक्चर झाल्यास त्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबामुळे प्लास्टिक पावडर ही पंक्चरच्या भागावर जमा होऊन आतील पंक्चरला सिलिंग करते। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सेफ्टी ट्यूब। ही ट्यूब दिसताना जरी एकच दिसत असली तरी या ट्यूबमध्ये आणखीन एक आतल्या बाजूला ट्यूब असते। हवा भरताना प्रथम आतल्या ट्यूबमध्ये हवा भरली जाते व नंतर बाहेरच्या ट्यूबमध्ये हवा भरली जाते। ज्या वेळेला ट्यूब पंक्चर होते त्यावेळेला होणारी इजा ही फक्त बाहेरच्या ट्यूबलाच होते व आतील ट्यूब ही सुरक्षित राहते। त्या ट्यूबद्वारे गाडीचे वजन हे तोलून धरले जाते। नंतर पुढे जो भाग बघणार आहे तो म्हणजे ट्यूब व्हॉल्व। ट्यूबच्या मध्यभागी एक पितळेची नळी हवा भरण्यासाठी दिली असते, म्हणजे आपण ज्या ठिकाणी हवा भरतो ती त्या ठिकाणी एक पितळी नळी त्या ठिकाणी दिली असते। तिला व्हॉल्व स्टेम असे म्हणतात। या स्टेमच्या वरील व आतील पृष्ठभागावर बारीक आटे असतात। नळीमध्ये व्हॉल्वचे कार्य करणारा एक स्प्रिंग व्हॉल्व असतो, यालाच आपण ट्यूब व्हॉल्व असे म्हणतो।
हा वन वे व्हॉल्व आहे. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हवा भरता त्यावेळेस फक्त बाहेरनं आत हवा जाऊ शकते, आतनं हवा या ठिकाणी बाहेर पडू शकत नाही. अशा प्रकारे हा ट्यूब व्हॉल्व या ठिकाणी दिलेला असतो. मित्रांनो, याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे चाकाची कार्य. आता आपल्याला माहिती आहे की वाहनाची चाकं जी असतात ते काय करतात, ते रस्त्यावर ही चाकं फिरून वाहनाला पुढे नेण्याचं काम करत असतात. त्यामुळं चाकं हा गाडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. व्हील हा सर्वसाधारणपणे हब, डिस्क किंवा स्पोक्ड रिम, टायर, ट्यूब यांच्यापासून मिळून तयार झालेला असतो. याची जोडणी तयार झालेली असते. गाडीचं वजन पेलून धरण्यासाठी आणि गाडी ओढून देण्यासाठी तसेच गाडीला सुरक्षितपणे चालवण्यासाठी चाकाची आवश्यकता असते. आता वाहनावर जी चाकं बसवली असतात त्याचे कार्य काय काय ते आपण बघूया. पहिले कार्य, वाहनाचे वजन वाहून नेणे. एक वाहनाची जे काही वजन असेल ते त्या ठिकाणी रस्त्यावरून सहजपणे वाहून नेण्याचं काम त्या ठिकाणी चाकांना करावं लागतं. गाडीला रस्त्यावर बसणारे धक्के शोषून घेणे. आता ज्यावेळेस गाडी चाकं रस्त्यावरून जात असतात त्यावेळेला रस्त्यावर असणारे खाच खळगे, उंचवटे याच्यामुळे जी कंपनं निर्माण होतात ती कंपनी शोषून घ्यायचं काम या ठिकाणी चाकांना करावं लागतं. स्टेअरिंगद्वारे वाहनाला दिशा देणे. ज्यावेळेला तुम्ही गाडी वळवता त्याच वेळेला स्टेअरिंग हे त्या ठिकाणी चाकांना दिशा देण्याचं काम करत असतात. त्याप्रमाणे चाकांनी वळून त्या ठिकाणी वाहनाला योग्य ती दिशा देण्याचं काम करायचं असतं. ब्रेक स्ट्रेस आणि साईड थ्रस्ट सहन करणे. आता ब्रेक स्ट्रेस म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही ब्रेक दाबता त्यावेळेला अचानकपणे वाहनाचा वेग हा कमी कमी होत जातो. त्यावेळेला येणारा जो ताण असतो तो ताण सहन करण्याचं काम त्या ठिकाणी चाकांना करायला लागतो. तसंच साईड थ्रस्ट म्हणजे ज्यावेळेस वाहन जास्त वळत असतो त्यावेळेला चाकाच्या कडेनं चाकावर येणारा जो दाब आहे हा दाब त्या ठिकाणी सहन करण्याचं काम हे चाकालाच करावं लागतं. पुढचा जो आहे ते वाहनाला टायर ट्रेडद्वारे जमिनीशी घट्ट धरून ठेवणे. आता आपण टायर ट्रेड्स किंवा टायरवरची नक्षी याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. ज्यावेळेला वाहन रस्त्यावरून जात असतं त्यावेळेला वेगामुळं चाक हे रस्त्याचे असणारं संधान त्याचं हे कमी होऊ शकतो. परंतु टायर ट्रेड हे त्या ठिकाणी रस्त्यावर मजबूत पकड बनवून राहतात. त्यामुळे वाहनाला एक प्रकारची स्टॅबिलिटी येते. त्यानंतर चाकाचे गतिजन्य व स्थितीजन्य समतोलन करणे. ज्यावेळेला गाडी वेगात असते त्यावेळेला गाडीचा वेगानुसार त्या ठिकाणी गाडीला स्टॅबिलिटी आणणे. तसेच स्थितीजन्य म्हणजे ज्यावेळेला गाडी ज्यावेळेस उभी असते त्यावेळेला सुद्धा आवश्यक अशा असणारी त्या ठिकाणी गती ही किंवा जी स्टॅबिलिटी आहे ती मिळवून देण्याचं काम हे चाकांना करावं लागतं. वाहनाची चाके ही हलकी असावीत की जेणेकरून त्या ठिकाणी ते चाकाची जर चाकं वापरली तर त्या ठिकाणी वाहनाला गती व्यवस्थित प्राप्त होणार नाही. तसेच इंधनाचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतो. त्यामुळे चाकं ही वजनाला हलकी असावीत. चाके सहज बसवता किंवा काढता आली पाहिजेत. म्हणजे वाहनाची चाकं ही अशा प्रकारची असावीत की ती बसवणं आणि काढणं हे दोन्ही त्या ठिकाणी सोपं होणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे चाकांचे प्रकार. आता वाहनावर कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी चाकं वापरली जातात. त्यातला पहिला प्रकार जो आपण बघतोय त्याला आपण डिस्क व्हील असं म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला डिस्क व्हीलची एक आकृती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. सेक्शन मॉडेल त्या ठिकाणी डिस्क व्हीलचं दाखवले. यामध्ये या प्रकारच्या चाकामध्ये रिम व डिस्क असे दोनच भाग असून हब हा वेगळा भाग आहे. हब हा ॲक्सलच्या एका टोकावर बेरिंगच्या साहाय्याने बसवलेला भाग असून त्यावर डिस्क व रिम हे व्हील नटच्या साहाय्याने बसवले असतात. डिस्क हे एक अखंड पोलादी तुकड्यापासून बनवलेले असते. डिस्कच्या फ्लॅंजला रिम वेल्ड करून बसवलेली असते. रिमवर ट्यूब व टायर बसवले जातात. अशा प्रकारे व्हील हे सामान्यपणे जड वाहनांसाठी वापरले म्हणजे ट्रक किंवा ट्रॅक्टर अशासाठी या ठिकाणी या प्रकारचं चाक हे वापरलं जातं. याला आपण डिस्क व्हील असं म्हणतो. नंतर त्यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वायर स्पोक्ड व्हील. या प्रकारच्या चाकामध्ये रिम व हब हे एकमेकांना वायर स्पोकच्या साहाय्याने जोडले असतात. म्हणजे या ठिकाणी हे हब आहे आणि हे रिम आहे हे एकमेकाला स्पोकच्या साहाय्याने या ठिकाणी जोडलेले असते. स्पोक हे ॲडजस्टेबल असतात. हे
व्हील वजनाला हलके व मजबूत असून यात एक प्रकारची लवचिकता असते. त्यामुळे हादरे सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने रायडिंग कम्फर्ट हा चांगला मिळतो. या प्रकारचे व्हीलमुळे ब्रेक ड्रम लवकर थंड केले जातात व व्हीलसाठी जास्त देखभाल करावी लागत नसल्याने ते किमतीने जास्त असतात. मोटर कारसाठी हे वापरले जाऊ शकत नाहीत, परंतु मोटरसायकलसाठी या ठिकाणी अशा प्रकारचे व्हील हे वापरले जातात. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे स्प्लिट व्हील. स्प्लिट व्हीललाच आपण डिटॅचेबल फ्लॅंज व्हील असेही म्हणतो. हे दोन भागामध्ये आहे. यामध्ये दोन डिश एकावर एक बसून त्या एका तिसऱ्या रिंगच्या द्वारे स्टड व नटच्या साहाय्याने जोडलेले असतात. डिस्कवर फ्लॅंजमध्ये टायर बसवला जातो. हा जो मधला जो भाग आहे याच्यामध्ये टायर हा बसवला जातो. ह्या दोन डिस्क या वेगळ्या आहेत आणि या नटबोल्टच्या साहाय्याने आपण एकत्र केलेल्या आहेत. या प्रकारच्या व्हीलचा मुख्य फायदा म्हणजे यामध्ये नट खोलून दोन डिस्क या वेगळ्या केल्या जातात. या ठिकाणी नट जर खोलले की या दोन डिस्क वेगळ्या करून आपल्याला त्या ठिकाणी टायर हा सेपरेट करता येतो. या प्रकारचे व्हील जे आहेत ही बहुतांशी रिक्षा किंवा दुचाकी स्कूटरवर आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण पुढचा जो भाग बघणार आहे तो म्हणजे ट्यूबची दुरुस्ती. यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे ट्यूब वल्कनायझिंग. आता या ठिकाणी तुम्हाला एक वल्कनायझिंग मशीन या ठिकाणी दाखवलेलं आहे की ज्याच्यावर आपण ट्यूबचं पंक्चर आपण याच्या सहाय्याने काढतो. एखादी अनुकुचितदार वस्तू टायरमध्ये शिरून ट्यूब पंक्चर होते. ट्यूबवरील लहान पंक्चर शोधण्यासाठी ट्यूबमध्ये हवा भरून ती पाण्याखाली धरली जाते व पंक्चर शोधता येतो. एखादा पंक्चर सापडल्यावर त्याची आजूबाजूची जागा साफ केली जाते. त्यावर रबर पॅच घट्ट बसवण्यासाठी वल्कनायझिंग केली जाते. याकरता पंक्चर असलेली जागा साफ करण्यासाठी त्या ठिकाणी रबर सोल्युशन लावावे व त्यावर आवश्यक आकाराच्या कच्च्या रबराचा पॅड हा घट्ट बसवावा. ती जी ट्यूब आहे ही या ठिकाणी ठेवून त्याला वरून दाब देऊन त्याला आपण वल्कनायझिंग हे करतो. नंतर पॅड सह ट्यूब प्रेस खाली दाबून म्हणजे याच्याखाली दाबून विद्युत दाबाचा उपयोग केला जातो. त्या ठिकाणी त्याला हिटिंग केलं जातं आणि त्याला तापवलं जातं. ट्यूब दाबाखाली व तापमानाखाली सुमारे अर्धा तास ठेवावे. ही जी क्रिया ही साधारणतः अर्धा तास चालली अशा प्रकारे करावी. नंतर ट्यूबमध्ये हवा भरून पंक्चर सील झाले आहे की नाही पाहावे. म्हणजे या ठिकाणी हे वल्कनायझिंग पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते जे भोग जे असं पडलेलं आहे ते मुजलेलं आहे का नाही हे पुन्हा एकदा त्यामध्ये हवा भरून ती ट्यूब पाण्यामध्ये धरून ते बरोबर झाले का नाही हे बघावे. नंतर ती कोरडी करून घ्यावी. ट्यूबवर फ्रेंच चॉक पावडर लावून नंतर ती टायरमध्ये बसवावी. तिथं आकृतीमध्ये तुम्हाला हे वल्कनायझिंग युनिट हे दाखवलेलं आहे. तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे टायरची दुरुस्ती. आता टायरची दुरुस्ती म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण टायर हा वापरून बराच काळ वापरतो त्यावेळेला तो झिजून गुळगुळीत होतो. त्याच्यावरचे ट्रेड हे निघून जातात. तर टायरला नवीन ट्रेड हा बसवला जातो. त्यालाच आपण टायर रिट्रेडिंग असं म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये टायर रिट्रेडिंग मशीन दाखवलेलं आहे. या मशीनवर आपण टायरचं रिट्रेडिंग कशा पद्धतीने केलं जातं हे या ठिकाणी आपण बघतोय. तर टायर रिट्रेडिंग करण्यापूर्वी त्या ठिकाणी टायरची पहिल्यांदा स्थिती तपासणं गरजेचं आहे. त्या साईड वॉल कॉर्ड प्लाईज किंवा बीड खराब झालेले असल्यास अशा टायरचं रिट्रेडिंग केले जात नाही. फक्त टायर ट्रेड ब्रेकर कुशन हे जर भाग झिजलेले असतील तर त्या टायरचं रिट्रेडिंग हे केलं जातं. टायर रिट्रेडिंग करताना खाली गोष्टींची आवश्यकता भासते. एक ट्रेड रबर, कुशन रबर व वल्कनायझिंग सोल्युशन. आता रिट्रेडिंग कसं केलं जातं तर टायर रिट्रेडिंग करताना प्रथम त्याच्या प्लायवरील भाग बफर मशीनवर एकसारखं घासून घेतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे दाखवलं आहे की हे बफर मशीन आहे. याच्यावर काय केलं जातं ते पहिल्यांदा एकसारखं त्या ठिकाणी घासून घेतलं जातं. टायरचे जुने रबर व नवीन टाकण्यात येते. रबर यांचा जोड होण्यासाठी वल्कनायझिंग सोल्युशन टायरच्या घासलेल्या भागांवर ब्रशने लावून घेतले जातात. त्यावर
12 तास ते वाळून दिले जाते. सोल्युशनच्या थ्रो दिल्यावर टायरवरील बारीक समजा खड्डे दिसत असल्यास त्यामध्ये कुशन गम किंवा बॉन्डिंग गम हे भरले जाते. त्यावर कोल्ड ट्रेड रबरचा पट्टा चिटकवला जातो. म्हणजे हा जो घासलेला जो टायर आहे तर त्याच्यावर पाहिजे समजा कुठं खड्डे असतील तर त्याच्यावर रबर पॅच वगैरे त्यामध्ये भरले जातात आणि ते वरनं रबर लावून ते 12 तास त्या ठिकाणी ते वाळवलं जातं. आणि त्याच्यावर मग काय केलं जातं तर नवीन टायर ट्रेचा पट्टा हा या ठिकाणी ह्याच्यावर चिटकवला जातो. नंतर टायर क्युरिंगसाठी रिमोल्डिंग मशीनच्या साच्यात ठेवला जातो. नंतर हा जो पट्टा चिटकवल्यानंतर हा संपूर्ण जी असेंब्ली आहे ही त्या ठिकाणी एका भट्टीमध्ये त्या ठिकाणी ठेवली जाते. त्याला आपण क्युरिंग करण्यासाठी ठेवलं असं म्हणतात. टायर साच्यात चढवण्याआधी त्याला आतील बाजूने ट्यूब बसवली जाते. साचा बंद केल्यानंतर टायरमध्ये ट्यूबमध्ये हवा भरली जाते. साच्यामध्ये टायरला क्युरिंग करण्यासाठी वाफेच्या उष्णतेवर चालणारे व विजेच्या सहाय्याने उष्णता निर्माण करणारे असे 2 पद्धती साचे असतात. साच्यात बसलेल्या टायरला ठराविक प्रमाणात उष्णता देऊन त्यामधील ट्यूबमधील हवा भरून टायर क्युरिंग केले जाते. टायर रिमोल्डिंग मशीनमध्ये साधारणतः 4 तास ठेवले जाते. क्युरिंग हे जे आहे साधारणतः 4 तास हे केलं जातं. रिमोल्डिंग मशीनचे तापमान साधारणतः 110 डिग्री सेल्सिअस व हवेचा दाब हा 125 ते 150 PSI इतका असावा लागतो. अशा प्रकारे साच्यातून बाहेर काढलेला टायर रिमोल्ड होऊन वापरास योग्य होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या प्रकरण क्रमांक 8 मधील या व्हिडिओ क्रमांक 3 द्वारे आपण या अभ्यास बघितला आहे. हा आपल्या सगळ्यांना समजला असेल समजतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.